नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। 1 जानेवारी 1818 उद्या शौर्य दिन अभिवादन। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलला सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची विशेष मुलाखत। 1 जानेवारी 1818 देशाचा इतिहास बदलून टाकणारा दिवस। आनंदराज आंबेडकर। 1 जानेवारी 1818 इतिहासाला कलाटणी देणारा दिवस। आनंदराज आंबेडकर। 1 जानेवारी 1818 मोठं पर्व सुरू झालं। सरसेनानी आनंदराज आंबेडकर। 1 जानेवारी 1818 मनुस्मृतीचं राज्य मोडीत काढणारा दिवस। सरसेनानी आनंदराज आंबेडकर। 1 जानेवारी 1818 नंतर सर्व जाती धर्माच्या लोकांना मुक्त वातावरण मिळालं। 1 जानेवारी 1818 नंतर मनुचं राज्य संपलं। सरसेनानी आनंदराज आंबेडकर। 1 जानेवारी 1818 शौर्य दिन आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आनंदराज आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान कुणीही सहन करणार नाही। सरसेनानी आनंदराज आंबेडकर। राग चीड रस्त्यावर येऊ देऊ नका। संविधान आणि मतदानाच्या माध्यमातून राग दाखवा। सरसेनानी आनंदराज आंबेडकर। कोणताही अनुचित प्रकार गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या। सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे आवाहन। विजय स्तंभास अभिवादन करण्यास आलेल्या आबालवृद्धांची काळजी घ्या। सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे आवाहन। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। सरसेना आणि आनंदराज आंबेडकर लाईव्ह। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलच्या विशेष मुलाखतीत आनंदराज आंबेडकरांच्या मुलाखतीचे हे ठळक मुद्दे। आता आनंदराज आंबेडकर आपल्या मुलाखतीमध्ये काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू। सरसेनानी आनंदराज आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, हिंदू मिल आंदोलनाचे प्रणेते, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलवर सरसेनानी आनंदराज आंबेडकर काय म्हणाले, महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल अवश्य पहा। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आनंदराज आंबेडकर यांची विशेष मुलाखत। धन्यवाद। नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। 1 जानेवारी भीमा कोरेगाव ऐतिहासिक शौर्य दिन। या शौर्य दिनाच्या निमित्तानं लाखो आंबेडकरी अनुयायी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगावला जाणार आहे। या निमित्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, हिंदू मिल आंदोलनाचे प्रणेते, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय आनंदराज आंबेडकर साहेब आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समाजभूषण आदरणीय काकासाहेब खंबाळकर हे सुद्धा आपल्या सोबत आहेत। सर, आपल्या क्रांतिकारी जय। आपल्या सर्व व्ह्युअर्सना हार्दिक 1 तारखेला नववर्षाच्या शुभेच्छा आणि शौर्य दिनाच्या आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम। जय भीम सर। ही जी भीमा कोरेगाव ऐतिहासिक लढाई झाली आणि या ऐतिहासिक लढाईच्या हा जो शौर्य दिन आहे, या शौर्य दिनानिमित्त हा विजय दिवस आंबेडकरी अनुयायी लाखोंच्या संख्येनं भीमा कोरेगावला जाऊन त्या ठिकाणी शौर्य दिनाला अभिवादन करतात। याकडे सर आपण कसं पाहता? मी 1 जानेवारी 1818 हा दिवस या देशातला इतिहास बदलून टाकणारा दिवस समजतो। नुसताच विजय नाहीये, तर तो
एक इतिहासाला कलाटणी देणारा दिवस आहे की ज्यामध्ये खऱ्या अर्थानं पहिल्यांदा या देशामध्ये मनुस्मृतीवर आधारलेलं राज्य मोडीत काढण्याचं काम त्या दिवशी खऱ्या अर्थानं झालं. आणि त्यामुळं या देशातल्या तमाम 85% लोक जे म्हणजे ओबीसी, दलित, कष्टकरी यांच्या दृष्टीनं तो एक प्रकारे विजय दिन तर आहेच, पण तो स्वातंत्र्य दिन सुद्धा आहे. कारण त्यामुळंच या देशामध्ये परिवर्तन झालं. या इथं असणारं जे म्हणूनचं राज्य होतं ते संपलं. भले ब्रिटिशांचं राज्य आलं, लोक त्याला गुलामगिरी म्हणत असतील, पण खऱ्या अर्थाने वेगळे ज्याला व्यक्ती स्वातंत्र्याचे विचार या देशामध्ये खऱ्या अर्थानं खेळायला लागले आणि लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना एक प्रकारे मुक्त वातावरण मिळालं. त्याचाच फायदा आपण पाहतो की त्यानंतरच्या असणाऱ्या सामाजिक क्रांती करणाऱ्या क्रांतिबा फुले असतील किंवा इतर सर्व मंडळींना झाला. आणि ह्या देशामध्ये प्रचंड अशी सामाजिक परिवर्तनाची लढाई सुरुवात झाली आणि त्याचा परिपाक हे सर्वोच्च बिंदू ज्याला आपण म्हणत आहे की त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांसारखे अस्पृश्य समाजात जन्माला आलेले व्यक्ती, प्रचंड मोठी जगातली म्हणजे नॉलेज ऑफ सिम्बॉल ज्या पद्धतीने जगभर त्यांची प्रसिद्धी झाली, एवढं उच्च शिक्षण घेऊ शकली आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण इथे निर्माण झालं. आणि त्याचाच परिपाक हे बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटी या देशाचं संविधान दिलं, ज्यामध्ये समता, न्याय, बंधुत्व ह्या तथागत भगवान बुद्धांच्या विचारावर आधारित असणारा हे संविधान या देशाला आज सुद्धा एक दिलानं एक संघ राखत आहे. तर असं एक मोठं पर्व 1 जानेवारी 1818 नंतर सुरुवात झालं असं माझं मत. सर्व जाती धर्माच्या लोकांना एक प्रकारे मुक्त वातावरण मिळालं. त्याचाच फायदा आपण पाहतो की त्यानंतरच्या असणाऱ्या सामाजिक क्रांती करणाऱ्या क्रांतिबा फुले असतील किंवा इतर सर्व मंडळींना झाला. आणि या देशामध्ये प्रचंड अशी सामाजिक परिवर्तनाची लढाई सुरुवात झाली आणि त्याचा परिपाक हे सर्वोच्च बिंदू ज्याला आपण म्हणत आहे की त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांसारखे अस्पृश्य समाजात जन्माला आलेले व्यक्ती, प्रचंड मोठी जगातली म्हणजे नॉलेज ऑफ सिम्बॉल ज्या पद्धतीने जगभर त्यांची प्रसिद्धी झाली, एवढं उच्च शिक्षण घेऊ शकले आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण इथे निर्माण झालं. आणि त्याचाच परिपाक हे बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटी या देशाचं संविधान दिलं, ज्यामध्ये समता, न्याय, बंधुत्व ह्या तथागत भगवान बुद्धाच्या विचारावर आधारित असणारा हे संविधान या देशाला आज सुद्धा एक दिलानं एक संघ राखत आहे. तर असं एक मोठं पर्व 1 जानेवारी 1818 नंतर सुरुवात झालं असं माझं मत. सर, ह्याच प्रश्नाला अनुसरून मला आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की लाखो आंबेडकरी अनुयायी या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनेक वर्ष जात आहेत त्या ठिकाणी, परंतु 2018 मध्ये काही नतद्रष्ट लोकांनी आंबेडकरी अनुयायांवर दगडफेक केली आणि गालबोट या घटनेला लागलेला आहे. आणि त्या दिवसापासून एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे लोकांच्या मनामध्ये आहे. त्या घटनेपासून आपण त्या घटनेकडे कसं पाहताय किंवा या घटनेचा काही उद्याच्या विजयस्तंभाच्या शौर्य दिनाच्या निमित्तानं त्याचा काही प्रभाव जाणवतो का? 1 जानेवारी 2018 रोजी झालेली घटना अत्यंत दुर्दैवी होती आणि जातीवादी लोकांनी त्या देशामध्ये जी काही वेगळी जमात आहे या देशामध्ये राज्य करते, फोडा झोडा आणि राज्य करा अशा पद्धतीचे राजकारण चालू आहे. ते ख्रिश्चनांना टार्गेट करणं, त्याच मुस्लिमांना टार्गेट करणं आणि आंबेडकरवादाला टार्गेट करणं असा त्यांचा पूर्णपणे अजेंडा होता. आणि त्या अजेंड्याप्रमाणे त्यांनी 1 जानेवारी 2018 रोजी आंबेडकरी समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंबेडकरी समाजाने ज्या पद्धतीने त्यांना उत्तर दिलं
अख्खा महाराष्ट्रामध्ये 30 जानेवारी 2018 रोजी आणि अख्ख्या देशाला मिळतं जगभर. त्यामुळे 1 जानेवारीचं महत्त्व की या देशामध्ये कशा पद्धतीने सामाजिक परिवर्तन झालं, कशा पद्धतीने ह्या देशामधला पूर्णपणे एक वेगळा समुदाय तो या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी लढला, हे अत्यंत महत्त्वाच्या पद्धतीनं या इथं दिसलं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्यानंतर आपण पाहिलं असेल की आंबेडकरी समूहावरती त्यानंतर फारसा अशा पद्धतीने अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला नाही. परंतु आत्ता सध्याचे परभणीला प्रकरण झालेलं आहे, त्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि त्या असंतोषामुळे लोकांमध्ये तीव्र भावना आणि ती तीव्र भावना 1 जानेवारी 2025 रोजी प्रचंड मोठ्या संख्येने लोक तिथे असणाऱ्या विजय स्तंभाला सलाम करण्यासाठी, मानवंदना देण्यासाठी, तिथं त्यावेळच्या केलेल्या महार सैनिकांनी केलेल्या पराक्रमाला नतमस्तक होण्यासाठी लाखोच्या संख्येने आल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतं. या लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांना आपण काय आव्हान कराल? मी त्यांना एवढं सांगेन की आपण आपल्या मनामध्ये, मला माहिती आहे की परभणीमुळे प्रचंड असा उद्रेक आहे, राग आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांना कोणी सहन करणार नाही. देशामध्ये आपण आता त्यानंतर आपण पाहिलं की गृहमंत्री राष्ट्राचे त्यांनी बोललेल्या वक्तव्यामुळे सुद्धा एक प्रकारची चीड लोकांच्या मनामध्ये आहे. पण राग आणि चीड ही रस्त्यावरती येऊ देऊ नका. तर त्याच्यासाठी अत्यंत पद्धतशीरपणे त्याचा मुकाबला बाबासाहेबांनी दिलेल्या आपल्या संविधानातून आणि बाबासाहेब दिलेल्या लोकशाहीमधून करा असं मी लोकांना सांगितलं. त्यासाठी रस्त्यावरती ती चीड दाखवण्यापेक्षा आपला जो बाबासाहेब दिलेला मतदानाचा पवित्र अधिकार आहे त्या अधिकारातून ती चीड दाखवा. आणि उद्या 1 जानेवारीला जेव्हा तुम्ही याल तेव्हा अत्यंत शांतता पद्धतीनं त्या तिथे कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार न होता किंवा त्या कार्यक्रमाला गालबोट न लागता आपले लाखो भीमसेन जे येतात त्यांना कुठच्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्या, एवढी मी आमच्या सर्व आंबेडकरी जनतेला आणि भीमसेनला आव्हान करतो. धन्यवाद सर. नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.